हो, पाठ आहे. ज्याची कीर्तनाकडे पाठ आहे त्याच्याही अभंग पाठ आहे. पहिलं चरण तरी पाठच आहे. जोडून या धन उत्तम, ती चिपडी वाजू नका बाबा. उत्तम आहे बाबा रे. जगद्गुरु तुकोबारे ग्रहस्थ आश्रमी जीवनातला खूप आचार विचार आपल्या समोर मांडताय. मानवी जीवनातले काही कर्तव्य सांगितले. त्यातले काही कर्तव्य काय आहेत? प्रथमम नार्जितम विद्या, द्वितीयम नार्जितम धनम, तृतीयम नार्जितम पुण्यम, चतुर्थम किम करिष्यति. काय करावं? पहिल्यांदा मनुष्याने विद्या कमवावी. बालपणापासून तर तरुणपणापर्यंत विद्यार्जन अध्ययन करावं. सध्या विद्या नांदायला गेल्या. कोणाला असं वाटत नाही मी ज्ञानी झालं पाहिजे, मला 2 शब्द काही कळाले पाहिजे, संत वाङ्मयातलं ज्ञान झालं पाहिजे, समाज व्यवस्थेतलं ज्ञान झालं पाहिजे. पूर्वी लोक अडाणी होते, पण कोणाबद्दल चांगलं काय ऐकायला भेटलं की ते ऐकत राहायचे, शिकत राहायचे. जुनी माणसं आजही बोटावर हिशोब करता का? त्यांचं गणित पक्क होतं. आज ते राहिलेलं नाही. वर्तमानपत्राचा तुकडा जरी पडलेला दिसला तरी वाचणारी माणसं या जगात, या राज्यात होऊन गेली. आता आपली वाचनाची सवय जवळजवळ मावळत चालली. म्हणून मनुष्याने पहिल्या आयुष्याच्या आरंभामध्ये विद्या कमवली पाहिजे. बुद्धी मनुष्याला दुसऱ्याच्या दारात भीक मागू देत नाही. आपण बुद्धिवान असलं पाहिजे. स्वामी विवेकानंदानंतर एक सुद्धा विद्वान आपण जगाला देऊ शकलो नाही. एकच अमेरिकेच्या शिकागो परिषदेमध्ये ज्यावेळेला स्वामी विवेकानंदांनी माझ्या बंधू भगिनींनो या शब्दाने राज्य काय, देश काय, जग जिंकून घेतलं, त्यानंतर एक सुद्धा हिरा हिंदुस्थानातून आपण जगाला दाखवू शकलो नाही. म्हणजे काय इथली माणसं अन्न खाता, ती पवित्र अन्न खाता. ज्ञान नाही का आपल्याकडे? व्हॉट्सअप अमेरिकेचं, फेसबुक अमेरिकेचं, इंस्टाग्राम अमेरिकेचं, सगळी ऍप्स अमेरिकेकडून येत आहे आणि त्याचा वापर करणारी तुम्ही मी. आपण ऍप जन्मालाही घालत नाही आणि जन्माला घातलेलं ऍप जगप्रसिद्ध सुद्धा होत नाही. प्रत्येक क्षेत्रामधलं एखादं कौशल्य मनुष्याकडे असलं पाहिजे. मनुष्य ज्ञानी असला पाहिजे. कला आहे ती. कोणाला परमेश्वरानं गाण्याची दिली, कोणाला शब्द फेकीची दिली, कोणाच्या हातात कलाच आहे, ज्ञान आहे ते. कोणाच्या हातात आडव्या बाजूनं कला दिली, कोणाला उभ्या बाजूनं कला दिली, कोणाच्या बोटात कला दिली. काय परमेश्वर कोणाची विद्या कधी त्याला विभूषित करेल सांगता येत नाही. अनेक माणसं वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये इथं विद्याधर झालेली, अनेक. प्रत्येकाकडे कौशल्य असते आणि असलं पाहिजे. पहिल्या 20 वर्षामध्ये मनुष्यानं खूप विद्या मिळवावी. जे शिकायला मिळेल ते शिकत राहावं. तसं तर आयुष्यभरच शिकावं, पण पहिल्या 20 वर्षात अधिक पटीनं. कारण तो काळ आपली ग्रास्पिंग पॉवर तेव्हा चांगली असते, तो काळ घेण्याचा असतो. एक तरी अंगी असू दे कला, एक तरी अंगी असू दे कला, नाही तर काय फुका जन्मला, नाही तर काय फुका जन्मला, नाही तर काय फुका जन्मला. अरे एखादी कला असू दे तुझ्याकडे, नाही तर आयुष्याचा कल्ला होईल. कला पाहिजे आयुष्यात. कला मनुष्याला जगवत असते. कलेच्या बाजूला मनुष्य गेला की संपून जातो. विनोद कांबळे 2 शतक म्हणजे द्विशतक झळकवणारा हिंदुस्थानाचा विश्वप्रसिद्ध प्लेयर हो. पण दुर्लक्ष झालं, संपला, व्यसनाच्या आहारी गेला. ज्याच्या आधारावर मनुष्य बलशाली झाला ते बल मनुष्याने सोडू नये. कसं काय सोडावं? अशा अनेक नावं सांगता येतील महाराज संपलेले. ज्या सुशांत सिंह राजपूतला जगानं गौरव केलं त्या सुशांत सिंह राजपूतचं त्याला जीवन संपवावं लागलं. म्हणून मनुष्य आयुष्यभर भिकारी असावा, इंटरनॅशनल दर्जाचा, कोणापुढेही जाऊन शिकत राहावा. लोक म्हणतात आमचे दिनेश महाराज खूप चांगला मृदंग वाजवतात, पण ते अजूनही शिकताय. जगदाळे गुरुजींकडे शिकताय ते अजूनही.
प्रथमम नार्जितम विद्या, द्वितीयम नार्जितम धनम. दुसऱ्या अवस्थेमध्ये मनुष्यानं धन कमवावं, खूप धन मिळवावं. तुम्हाला कोणी हसलं तरी धन मिळवा. अर्थाला 4 पुरुषार्थामध्ये स्थान आहे. मनुष्याचं धन योग्य असावं, घरात आपली मुलं बाळं पत्नी स्वतः जीवन विभूषित असावं. ग्रस्त आश्रमात जी माणसं तुम्हाला कमवताना हसतात तीच कमवलं नाही म्हणून सुद्धा हसतात, लक्षात ठेवा. म्हणून कमवा. धनाला खूप किंमत आहे. तुम्हाला 3 तास बँडच्या तालावर नसणारं मारवाडी समाजातलं एक सुद्धा पोरग दिसणार नाही. ते त्यांचा मौल्यवान वेळ धनामध्ये, धन कमवण्यामध्ये, व्यवहार चालवण्यामध्ये खर्च करतात. जर दिसलं तर मी माझे शब्द इथून मागं घेईल, मी सांगून हे सोडून देईल. तुमच्या भागात दिसलं तर, आमच्या भागात तरी दिसत नाही. धन प्राधान्य देतात ती माणसं अर्थाला. खिशात झोपताना संध्याकाळी माझ्या खिशात किती रुपये आले याचा विचार करूनच झोपा. वर्षाचा बजेट ठरवून घ्या. आपल्या गरजा आवरल्या, अनुत्पन्नाचा ताळामेळ बसवला की ग्रहस्थ आश्रमातली वाट सुलभ काढता येते. ती द्रव्यानं धनानं भरून काढता येते. धन मिळवणं काळाची गरज आहे. पैसा कौन कहता है पैसा खुदा है? पैसा खुदा नहीं, पर खुदा की कसम खुदा से कम नहीं. क्या बात है. कोण म्हणतो पैसा परमात्मा आहे, देव आहे? देव नाही. पण त्या पैशाशिवाय जगात तुम्हाला दारात सुद्धा कोणी उभं करत नाही महाराज. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. म्हणून द्वितीयम नार्जितम धनम, तृतीयम नार्जितम पुण्यम. तिसऱ्या अवस्थेमध्ये मनुष्यानं भरपूर पुण्य मिळवावं. तसं आयुष्याच्या सुरुवातीपासून पुण्य मिळवावं, पण उर्वरित कालावधी 50 वर्षाच्या वरती वय वाढलं की आकडा येतो 51. वनात गेल्यासारखा राहा. 52 बावरू नको. 53 लुडबुड करू नको. त्या वयाचे आकडे शिकवतात माणसाला. मनुष्यानं पुण्याच्या दिशेनं गेलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे कोणा पुण्या देव